आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या याचे महत्त्व देखील सांगितले आहे. ऋतुचर्या म्हणजे जो ऋतू आहे त्यानुसार आपला आहार, राहणं, खाणं, पिणं, वागणं कसं असावं याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण काय खावं, काय खाऊ नये, कसं राहावं याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आयुर्वेदामध्ये 6 ऋतू सांगितले आहे. त्यापैकी ग्रीष्म ऋतू हा उत्तरायणामध्ये म्हणजे आदान काळामध्ये येतो. जेव्हा सूर्याचं बळ हे हळूहळू वाढतं आणि ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याचं बळ हे प्रबळ असतं. त्यामुळे सूर्य जो आहे तो वातावरणातील पृथ्वीवरील जो द्रव अंश आहे त्याचं शोषण करतो आणि सोबतच जे प्राणीमात्रा असतात, जे प्राणी असतात त्यांच्या शरीरातील द्रव भाग सुद्धा शोषून घेतो, स्निग्धांश शोषून घेतो आणि त्यामुळे जो शरीरातील कफ दोष आहे तो कमी होतो आणि वात दोष वाढायला सुरुवात होते. आणि म्हणून ह्या काळामध्ये जे आपलं बल जे असतं ते अतिशय कमी असतं इतर ऋतूंच्या मानाने. म्हणून ह्या काळामध्ये आपला आहार विहार कसा असावा हे खूप गरजेचं आहे. आयुर्वेदातील अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये ग्रीष्म ऋतूचं वर्णन करताना असं सांगितलं आहे की तीक्ष्णांशुर अतितीक्ष्णांशुर ग्रीष्मे संक्षिप्तीवयत प्रत्यहम क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते. म्हणजे सूर्याचे जे तीक्ष्ण किरणे असतात त्या तीक्ष्ण किरणांमुळे आपल्या शरीरातील जो कफ दोष आहे त्याचा क्षय होतो, म्हणजे कफ दोष कमी होतो आणि मग वात दोष वाढतो. तर वात दोष वाढल्यामुळे पुढे चालून येणारा जो वर्षा ऋतू आहे, पावसाळा आहे, त्यामध्ये वाताचे दुखणे भरपूर प्रमाणामध्ये बघितले जातात. म्हणून वाताचं दुखणं पुढे चालून वाढू नये यासाठी आपला जो आहार आहे, आपलं जे खाणं-पिणं आहे, ते जर आपण ह्या ऋतूमध्ये सांभाळलं, तर आपल्याला वाताचे दुखणे पुढच्या ऋतूमध्ये किंवा पुढे होणार नाही. तर सर्वात प्रथम आता आपण जाणून घेऊयात, की उन्हाळ्यामध्ये आपला जो आहार आहे, तो कसा असावा? तर ज्येष्ठ आणि आषाढ महिना हा ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा समजला जातो. शरीरामध्ये आणि वातावरणामध्ये वात आणि अग्नी हा वाढलेला असतो. सूर्याचा संताप असतो. वातावरणामध्ये रुक्षता वाढलेली असते. त्यामुळे आपला जो अग्नी असतो, आपली जी भूक असते, ती मंदावलेली असते, कमी असते. तर अशा वेळी आपलं जे खाणं-पिणं आहे, ते थोडंसं जपूनच केलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपला आहार हा मधुर म्हणजे गोड पदार्थ, आंबट पदार्थ, त्याच्यानंतर लवणयुक्त म्हणजे खारट पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे ज्यामध्ये स्निग्धता आहे, अशा पदार्थांचं सेवन आपण केलं पाहिजे. तर उन्हाळ्यामध्ये सत्तूचा उपयोग करावा. सत्तूमध्ये सत्तू जो आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करावा. त्याच्यामध्ये खडीसाखर टाकावी. अशा प्रकारे सत्तू बनवलेला पिल्यावर आपल्या शरीरामध्ये जो थकवा आलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. एक प्रकारचं तर्पण आपल्या शरीराचं होतं. कारण की वातावरणातील जी सूर्याची उष्ण तीक्ष्ण किरणे असतात, ते आपल्या शरीरातील द्रवांश कमी करतात. म्हणून आपला जो आहार आहे, तो थंड आणि द्रव पदार्थांनी युक्त असा असावा. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारची सरबत आणि पानक यांचं सेवन करण्याला सांगितलं आहे. सरबतमध्ये कोकम सरबत, लिंबूचं सरबत यासारख्या सरबतांचं सेवन करू शकता. पानकमध्ये अ, मनुके, खजूर, फालसा, मोहाची फुले यासारख्यांपासून बनवलेले जे पानक असतं ते तुम्ही घेऊ शकता. कैरीचे पनीर सुद्धा महाराष्ट्रामध्ये पारंपरिक रेसिपीने बनवलं जातं. त्यामध्ये गूळ, कैरी आणि जिऱ्याची फोडणी दिली जाते. त्यामुळे आपल्या शरीराचं तर्पण होतं, भूक व्यवस्थित लागते आणि सूर्याच्या उष्ण तीक्ष्ण किरणांमुळे जो थकवा आलेला असतो, तो कमी व्हायला देखील मदत होते. उन्हाळ्यामध्ये श्रीखंड खाल्ल्यामुळे
आपल्या शरीराला एक प्रकारची शक्ती प्राप्त व्हायला मदत होते. आईस्क्रीमच्या ऐवजी जर तुम्ही श्रीखंड खाल्लं, तर श्रीखंडामुळे शरीरातील वातदोष कमी होतो. कारण की श्रीखंड हे गुणाने शीत आहे, पचायला थोडेसे जड आहे, गोड आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरातील बल वाढण्यास मदत होते. वातदोष कमी व्हायला मदत होते. उन्हाळ्यामध्ये जांगल मांस खायला सांगितलं आहे. जांगल देशामध्ये जे मांस असतात, जसं की हरिण किंवा पक्षी यांचे मांसरस सेवन करावे. तर जो हा मांसरस आहे, तो खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, अशा प्रकारे बनवलेला जो मांसरस आहे, तो शरीराचं तर्पण करतो, शरीराची पुष्टी करतो. त्यानंतर तुम्ही ह्या काळामध्ये गाईचं तूप खावं, जे आपल्याला स्निग्धता देईल आणि शरीरातील जी रुक्षता वाढलेली असते, ती कमी व्हायला मदत होईल. दूध प्यावे. त्यामध्ये तुम्ही म्हशीचं दूध पिलं, तर ते देखील फायदेशीर ठरतं. जेव्हा चांदणी रात्र पडलेली असते, तर अशा वेळी त्या रात्रीमध्ये म्हशीचं दूध ठेवावं आणि ते थंड झाल्यावर त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यावी आणि असे दूध रोज रात्री झोपायच्या आधी प्यावं. त्यामुळे शरीरातील थकवा कमी होतो, वातदोष कमी होतो आणि शरीराचं तर्पण देखील होतं. रात्रीच्या वेळेस शेवया देखील खायला सांगितल्या आहे. त्यासुद्धा आपल्या शरीराला लवकर पुष्टी करायला मदत करतात. जे शाली तांदूळ असतात, त्या शाली तांदूळापासून बनवलेला भात जर खाल्ला, तर लवकर आजारी पडत नाही. अ, उन्हाळ्यामध्ये कोहळा, दुधी भोपळा यासारख्या भाज्या खाव्या. मुगाची डाळ घ्यावी. धान्यांमध्ये गहू, ज्वारी यासारख्या धान्यांचा वापर करावा. फळांमध्ये पिकलेला आंबा, खरबूज, पिकलेली द्राक्षे यासारखी फळं खावीत. या काळामध्ये मुरंबा देखील खायला सांगितला आहे. बरेच जण आवळ्याचा मुरंबा बनवून ठेवतो आणि ह्या काळामध्ये आंब्या येतात, तर आंब्याचा मुरंबा देखील खायला सांगितला आहे. लोणचे सुद्धा खायला सांगितले आहे. लोणचे जे आहे ते थोड्या प्रमाणात खाल्ल्यामुळे आपला जो अग्नी असतो, जी भूक असते, ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये मडक्यातील थंडगार पाणी प्यायला सांगितलं आहे. बरेच जण फ्रिजचं पाणी पितात, परंतु असं न करता मडक्यातील जे थंडगार पाणी आहे, ते पाणी प्यावे. तुम्ही त्यामध्ये गुलाबच्या पाकळ्या किंवा कापूर किंवा वाळा ह्यापैकी कुठलाही एक पदार्थ टाकू शकता. असे बनलेले थंडगार पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील दाह, उष्णता कमी व्हायला मदत होते. उन्हाळ्यामध्ये मेथीसारख्या ज्या भाज्या गरम असतात, अशा भाज्या खाऊ नये. त्यानंतर तूर, कुळीथ यासारखे पदार्थ खाऊ नये. फळांमध्ये टरबूज आणि अननस यासारखे जे गरम फळं असतात, ते खाऊ नये. बाजरीची भाकरी खाऊ नये. बाजरी ही गुणाने उष्ण असते, म्हणून उन्हाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी खाऊ नये. आता आपण बघूयात, की उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचा आहार खाऊ नये. तर उन्हाळ्यामध्ये वात वाढलेला असतो, शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते, वातावरणामध्ये रुक्षता असते, उष्णता असते. म्हणून कडू, तिखट आणि तुरट पदार्थांचं सेवन करू नये. उन्हाळ्यामध्ये मद्यपान करण्यास निषिद्ध सांगितलं आहे आणि जर मद्यपान करायचंच असेल, तर पाणी मिक्स करून मगच मद्यपान करावे. जर अशा प्रकारे मद्यपान केले नाही, तर त्यामुळे पूर्ण अंगावर सूज येऊ शकते, अंगामध्ये दाह वाढू शकतो, उष्णता वाढू शकते, चक्कर येऊ शकते. म्हणून अशा प्रकारे मद्यपान करू नये. त्यानंतर बकरीचे मांस किंवा म्हशीचे मांस यासारखे मांस सेवन देखील करू नये. बरेच जण उन्हाळ्यामध्ये रोज नित्यनेमाने दही खातात, परंतु दही हे गुणाने उष्ण आहे आणि दही हे ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये खाण्यास वर्ज्य सांगितले आहे आणि दही रोज खाण्यास सुद्धा वर्ज्य सांगितले आहे. तर तुम्ही दही खाण्याच्या ऐवजी ह्या काळामध्ये ताक पिऊ शकता, परंतु ते देखील लिमिटेड आणि हे बनवलेले जे ताक आहे ते घरी बनवलेले असावे आणि ते पातळ असावे. म्हणजे 1 वाटी ताक दह्यामध्ये 4 वाटी पाणी टाकून बनवलेले ताक असे ताक प्यावे. त्याला तुम्ही जिरे, हिंग, कढीपत्ता याची फोडणी देखील देऊ शकता. आता आपण बघूयात, की उन्हाळ्यामध्ये विहार कसा सांगितला आहे, म्हणजे आपलं राहणं कसं असावं. तर दुपारच्या वेळेस ज्या ठिकाणी मोठमोठाले गगनचुंबी वृक्ष आहे, ज्या ठिकाणी सूर्याची किरण डायरेक्ट येणार नाही, अशा ठिकाणी
किंवा ज्या ठिकाणी आंब्याचं बाग आहे, आंब्याला बहर आलेला आहे, आंब्याची मोठी-मोठी झाडं आहेत, अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी छानपैकी द्राक्षाचे घड आलेले आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत, ज्या ठिकाणी सूर्याची किरणं डायरेक्ट येत नाहीत, अशा बागेमध्ये किंवा केळीच्या बागेमध्ये किंवा ज्या ठिकाणी कमळासारखी वेगवेगळी फुलं फुललेली आहेत, अशा फुलांच्या बागेमध्ये दुपारच्या वेळेस निजण्यास सांगितले आहे. आणि रात्रीच्या वेळेस चांदण्या रात्रीमध्ये गच्चीवर झोपायला सांगितलं आहे. उन्हामुळे अंगाचा दाह होतो, एक प्रकारची उष्णता वाढलेली असते, तर अशा वेळी अंगाला चंदनासारखे सुगंधी जे द्रव्य असतात, त्यांची मालिश करायला सांगितली आहे. त्याचा लेप करायला सांगितला आहे. जेणेकरून शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होईल. त्यानंतर गळ्यामध्ये पुष्पांच्या माळा, मोगऱ्याच्या माळा, मोत्याच्या माळा, वाळ्याच्या माळा यासारख्या माळा घातल्यामुळे शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होते. शरीराचा दाह कमी व्हायला मदत होते. तर उन्हाळ्यामध्ये स्वच्छ धुतलेले सुती कपडे, सैलसर कपडे अशा प्रकारचे कपडे घालावे. त्यानंतर जे मनोहर बोलणारे, मंजूळ बोलणारे जी लहान मुलं असतात किंवा जे पोपट असतात, अशांसोबत आपला वेळ घालवावा. आपल्या आवडीच्या व्यक्तींसोबत वेळ घालवावा. त्यामुळे श्रम परिहार होतो, असं वर्णन अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये केलं आहे. आता आपण बघूयात, की कोणता विहार वर्ज्य करण्यास सांगितला आहे, काय करू नये. तर यामध्ये उन्हामध्ये जास्त जाऊ नये, रात्री जागरण करू नये, मद्यपान करू नये, व्यायाम करू नये किंवा अत्यल्प करावा. मैथून पूर्णतः वर्ज्य सांगितलं आहे. जर उन्हामध्ये जायचंच असेल, तर डोक्यावर टोपी, कपडा बांधून मगच जावं, छत्री घ्यावी, गॉगल्स असतील तर गॉगल्स यूज करावा आणि गरज असेल तरच आपण घराच्या बाहेर पडावं. अशा प्रकारे आपला विहार ठेवावा. आयुर्वेदामध्ये दिवास्वप वर्ज्य सांगितलं आहे. म्हणजे दुपारी झोपू नये असं म्हणून सांगितलं आहे. परंतु ग्रीष्म ऋतू, उन्हाळा हा एकच ऋतू आहे ज्यामध्ये दुपारी झोपण्यास सांगितलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यामध्ये आपल्या स्वतःची काळजी घ्या. हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक यू.